नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. आहार आणि औषध या दोन गोष्टी आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या नसतात. आहार जर प्रकृतीला सुटेबल यथायोग्य संस्कार करून आणि वेळेवर घेतला तर तो औषध म्हणूनच काम करतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे साळीच्या लाह्या. साठे साळ म्हणून तांदळाची एक विशिष्ट व्हेरायटी असते, त्यापासून साळीच्या लाह्या तयार होतात. चुरमुरासारख्या दिसणाऱ्या साळीच्या लाह्या म्हणजे प्रत्येक घराघरात असायलाच हवा असा एक पदार्थ. का असे विचारतायत? चला तर आज पाहूया साळीच्या लाह्याचे काही औषधी उपयोग. भूक शमवण्यासाठी, पोटात वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या सर्वोत्तम असतात. विशेषतः वेळी अवेळी भूक लागली तर मुठभर साळीच्या लाह्या खाण्याने भूक तर भागतेच, शिवाय चुकीच्या वेळेला खाण्याचा कोणताही दुष्परिणाम अजिबात होत नाही. समजा एखाद्या दिवशी प्रवासामुळे किंवा इतर काही कारणामुळे जेवायला उशीर झाला, भुकेमुळे बहुतेक करून डोकं दुखणार असं वाटू लागलं तर लगेच मूठभर साळीच्या लाह्या खाव्यात. त्यामुळे पोटातलं पित्त लगेच ॲब्झॉर्ब होतं. जेवणापर्यंत पोटाला उत्तम आधार मिळतो आणि मुख्य म्हणजे डोकं दुखत नाही. अनेकांना मोशन सिकनेसचा त्रास असतो, म्हणजे गाडीत बसलं की मळमळतं, उलट्या होतात. अशा वेळेला सोबत जर साळीच्या लाह्या असल्या तर अजिबात गाडी थांबवावी लागत नाही. 1-2 मुठभर साळीच्या लाह्या खाल्ल्या की लगेचच बरं वाटू लागतं. उलट्या होत असतील तर खरं तर काही खावंसं वाटत नाही आणि खायचंही नसतं, पण याला अपवाद एकाच गोष्टीचा व तो म्हणजे साळीच्या लाह्याचा. कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घ्यावं, यात वाटीभर साळीच्या लाह्या परतून घ्याव्यात आणि खाव्यात. उलटीवर हे एक उत्तम औषध असतं. शिवाय उलटीमुळे आलेला थकवा दूर होण्यासाठीही लाह्या उपयोगी पडतात. रक्तातील युरिक ॲसिड वाढलं तर काही जणांना गाऊटचा अटॅक येतो. अशा वेळेला छोटे सांधे सुजतात, लाल होऊन दुखतात. कधीकधी तर या वेदना कमालीच्या तीव्र असतात. अशा वेळेला रक्तातली उष्णता आणि तीक्ष्णता कमी करण्यासाठी लाह्या पाण्यामध्ये शिजवाव्यात. गाळून घेतलेल्या या लाह्यांच्या पाण्यात थोडी खडीसाखर आणि जिऱ्या धण्याची थोडीशी पूड मिसळावी आणि दिवसभर पिण्यासाठी हेच पाणी वापरावं. यामुळे युरिनेशनचं प्रमाण वाढतं आणि बरं वाटतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी साळीच्या लाह्यांचं पाणी उत्तम असतं. अंग गरम होत असेल, शरीराच्या आत किंवा बाहेर कुठेही दाह होत असेल, वारंवार पित्त वाढून डोकं दुखत असेल तर यावर मूठभर साळीच्या लाह्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी गाळून घेतलेलं पाणी थोडीशी खडीसाखर मिसळून प्यावं. प्रेक्षक हो, आता खात्री पटली ना एका साळीच्या लाह्यांचे किती उपयोग असतात याची? तर मग आजच लाह्या घरामध्ये आणून ठेवा आणि निरोगी राहण्याचा निश्चय करा. आहारासंबंधी अशीच इतरही उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.